अर्जुनाला नपुंसक होण्याचा शाप कोणी दिला व का? अर्जुन नपुंसक झाल्याची कथा महाभारतात सांगितलेली आहे. असे म्हटले आहे की पांडव 13 वर्ष वनवासात असताना अर्जुन इंद्राकडे शस्त्रे घेण्यासाठी गेला होता. अर्जुन तेथे 2 वर्ष राहिला. त्या दरम्यान तेथे एक घटना घडली ज्यामुळे अर्जुनाला केवळ शस्त्रेच मिळाली नाहीत तर त्याला एका अप्सरेने नपुंसक होण्याचा शापही दिला होता. चला तर ह्याविषयीची छोटीशी रंजक कथा जाणून घेऊया. अर्जुनाने इंद्रलोकात शस्त्रांची दीक्षा घेतली. अर्जुन इंद्राला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत राहिला. इंद्रलोकात अनेक सुंदर अप्सराही राहत होत्या. एके दिवशी इंद्राने अर्जुनाला सांगितले की शस्त्रांचे ज्ञान मिळवण्याबरोबरच त्याने नृत्यही शिकले पाहिजे. हे ऐकून अर्जुन हसला आणि म्हणाला, योद्ध्याला नृत्य शिकण्याची काय गरज आहे? अर्जुनाचे म्हणणे ऐकून इंद्र म्हणाला, योद्धा हा केवळ शस्त्रांच्या ज्ञानातच नव्हे तर अनेक कलांमध्ये निपुण असावा. इंद्राचे म्हणणे ऐकून अर्जुन अप्सरांची नृत्यशैली पाहत राहिला. नृत्यातील बारकावे शिकण्यासाठी अर्जुन इंद्राच्या आदेशानुसार अप्सरा नाचताना पाहत असे. हे पाहून उर्वशी नावाची एक अप्सरा अर्जुनावर मोहित झाली. एके दिवशी उर्वशी अर्जुनाकडे गेली आणि त्याला प्रेमाची विनंती करू लागली. उर्वशी हसत हसत अर्जुनाला म्हणाली, हे सुंदर पुरुषा, तू मला रोज नाचताना पाहतोस, अर्थात तुला मी आवडते. मी पण तुझ्या सौंदर्याने आणि पुरुषत्वाने मोहित झाले आहे. तू माझी प्रेमाची विनंती स्वीकारशील का? उर्वशीचे हे म्हणणे ऐकून अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि उर्वशीपासून दूर गेला आणि म्हणाला, इंद्रदेव माझ्या वडिलांसारखा आहे, म्हणून तू त्याची मैत्रीण असल्याने तू माझ्या आईसारखी झाली आहेस. हे ऐकल्यावर उर्वशी म्हणाली, माझ्यासारख्या सुंदर स्त्रीला कोणीही पुरुष असे बोलू शकत नाही, त्याची आई करू शकत नाही. त्यावर अर्जुन म्हणाला, तुमची काहीतरी चूक झाली आहे. मी तुमच्याकडे कधीच वासनेने पाहिले नाही. अर्जुनाने उर्वशीला आईचा दर्जा दिल्याने उर्वशीला अपमानास्पद वाटले. उर्वशी रागाने म्हणाली, इंद्रलोकात कोणीही आई किंवा बहीण नाही. हे सर्व संबंध पृथ्वीवरील जीवांचे आहेत. इंद्रलोकातील परम सुंदर स्त्रीची प्रेम विनंती नाकारून तू माझा अपमान केला आहेस. तुम्हाला तुमच्या पुरुषत्वाचा नक्कीच अभिमान आहे. मी तुला शाप देते की ही वीरता तुला सोडून जाईल आणि तू कायमचा नपुंसक होशील. उर्वशीने दिलेला असा शाप ऐकून अर्जुनाने हात जोडून माफी मागितली, पण उर्वशी तिच्या बोलण्यावर ठाम राहिली. अर्जुनाने उर्वशीकडून मिळालेल्या शापाची गोष्ट इंद्राला सांगितली. इंद्र अर्जुनाला म्हणाला, उर्वशीने दिलेला शाप मी पूर्णपणे बदलू शकत नाही, पण तुझ्यासाठी एवढे करू शकतो की तू तुझ्या आयुष्यातील 1 वर्ष तू नपुंसक होशील आणि तू तुझ्या इच्छेनुसार हे 1 वर्ष निवडू शकतोस. इंद्रदेव हेही म्हणाले की अर्जुन हा शाप तुमच्यासाठी वरदान म्हणून काम करेल आणि जर तुम्ही अज्ञातवासात वर्षभर नपुंसक राहिलात तर कोणीही तुमच्यावर संशय घेणार नाही. 1 वर्षानंतर तुला तुझे पुरुषत्व परत मिळेल. इंद्राचे म्हणणे ऐकून अर्जुनाला समजले की इंद्राने त्याला नृत्य शिकण्यास का सांगितले आहे. द्रौपदीसह पांडवांनी आपला वनवास राजा विराटसोबत मत्स्य देशात घालवला. या काळात त्यांना वेषांतरात राहावे लागले. मत्स्य देशात राहून अर्जुनाला उर्वशीकडून मिळालेला शाप वरदान ठरला. तेथे अर्जुनाने बृहन्नला असा वेश धारण केला आणि राजा विराटची कन्या उत्तरा हिला नृत्य आणि संगीत शिकवले. अशा प्रकारे उर्वशीने दिलेला शाप शेवटी अर्जुनासाठी वरदान ठरला. बरोबर 1 वर्षानंतर अर्जुनाने जेव्हा गांडीव धनुष्य उचलले तेव्हा त्याचे हरवलेले पुरुषत्व परत मिळाले. धन्यवाद.